महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आग लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सनसनीत टीका करत एक नवा वाद उभा केला आहे. त्यांनी काँग्रेसला थेट पाक व्याप्त काँग्रेस असं संबोधलं आणि पाक व्याप्त काश्मीरपेक्षाही हा धोका मोठा असल्याचा गंभीर आरोप केला. हा आरोप नेमकं काय आहे, यामागचं कारण काय आणि याचा राजकारणावर काय परिणाम होणार, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आजपर्यंत आपण फक्त पाक व्याप्त काश्मीर बद्दल ऐकलं होतं, पण आता एक नवा धोका समोर आला आहे. तो म्हणजे पाक व्याप्त काँग्रेस. या काँग्रेसवाल्यांची मानसिकता पूर्णपणे पाकिस्तानी विचारांनी ग्रासली आहे. जे प्रश्न पाकिस्तानने विचारायला हवेत तेच प्रश्न राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक विचारत आहे, असा घणघणीत आरोप फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विशेष निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी आणि त्यांचे अनुयायी ड्रोन कोणते पडले, किती सापडले असे प्रश्न विचारतात. पाकिस्तानने 15,000 रुपयांची चीनी ड्रोन पाठवले, तर त्याला उत्तर देण्यासाठी भारताने 15 लाखांची मिसाईल का वापरले असं ते विचारतात. यांना युद्धात वापरल्या जाणाऱ्या ड्रोन आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोन मधील फरकच समजत नाही. फडणवीस यांनी काँग्रेसच्या या वक्तव्यांना मूर्खपणाचे प्रश्न असं संबोधत त्यात पाकिस्तानी व्हायरस घुसल्याचा टोमणा सुद्धा मारला. हा वाद पाकिस्तान आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर उभा राहिला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर भारत पाक सीमेवर तणाव वाढला. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काँग्रेसवर पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की काँग्रेस नेते दहशतवादी हल्ल्यांबाबत संवेदनशील विषयांवर चुकीची वक्तव्य करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानला भारत विरोधात प्रचार करण्याची संधी मिळते. विशेषतः पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी असा दावा केला की दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी पर्यटकांची धर्माची चौकशी केली होती, ज्याला फडणवीस यांनी मूर्खपणाचं आणि पीडितांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं वक्तव्य म्हणून टीका केली आहे. फडणवीस यांचा हा हल्ला केवळ काँग्रेसला लक्ष करण्यापुरता मर्यादित नाही, तर यामागे महाराष्ट्रातील आगामी राजकीय डावपेचांचाही भाग दिसतोय. महायुती सरकारच्या यशानंतर आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयानंतर फडणवीस यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याची रणनीती अवलंबली आहे. काँग्रेसला पाक व्याप्त संबोधून त्यांनी विरोधकांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, ज्यामुळे काँग्रेस समोर पलटवार करण्याचं मोठं आवाहन आहे. काँग्रेसने यावर तीव्र प्रतिक्रिया देत फडणवीस यांच्यावर प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत त्यांना क्रूर शासक संबोधलं होतं, ज्यावर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. या शाब्दिक युद्धाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा मसाला मिळाला आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याने काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. एकीकडे भारत पाक तणावामुळे देशभक्तीचा मुद्दा संवेदनशील बनला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला या आरोपांमुळे जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. याच वेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचं सांगत पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल सतर्क असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे त्यांनी सरकारच्या कणखर भूमिकेचा संदेशही दिला आहे. पाक व्याप्त काँग्रेस हा शब्दप्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत राहणार आहे. फडणवीस
यांनी हा हल्ला करून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेस या वादाला कसं उत्तर देणार हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. या राजकीय रणधुमाळीत जनतेचा विश्वास कोण जिंकेल हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर? तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस बरोबर आहे की बीजेपी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला.